हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वांना शुभ सकाळ. आजचा वार गुरुवार आहे, तर आता पूजेची तयारी करायची आहे आणि काही नवीन मूर्त्या ज्या मी आणलेल्या होत्या तुळशीबागेमधून त्या तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग तुम्हाला आज मी पूजेचा पण व्हिडिओ दाखवते. पितळेच्या वस्तू काय काय आणल्या ते देखील दाखवते तुम्हाला. चला तर मग. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, त्यामुळे मी छान अशी देव सगळे काढून पूजा करून घेत आहे. कारण काय होतं, महिन्यातले 4 दिवस आपले अवघड असते, त्यामुळे देवाची पूजा राहून जाते. त्यामुळे धूळ वगैरे बसलेली असते संपूर्ण देवघरावरती, त्यामुळे सगळं असं स्वच्छ व्यवस्थित करावं लागतं. घरी कोणी करायला असलं तर चांगलंच आहे, पण करायला जर पूजा वगैरे नसलं, मुलांना वगैरे एवढं येत नाही, शिकवायला हवं, पण एवढं आपण करतो तसं जमत नाही पूजा वगैरे. त्यामुळे देवघरावरती अशी धूळ वगैरे साठते, तेच मी साफ करत होते. कधीही देवघर साफ करताना हे पूर्ण असं सगळं काढूनच साफ करायचं, म्हणजे साईडला किडे वगैरे किंवा आपण हळदी कुंकू अगरबत्तीचं हे पडलेलं असतं सर्व, ते असं पांढरं पांढरं दिसतं. त्यामुळं सगळं मी फडकून घेतलं आधी आणि नंतर पाणी शिंपडून थोडंसं मी पुसून घेत आहे. आणि पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र देखील टाकलेलं होतं, त्याने सर्व मी असं स्वच्छ देवघर पूर्ण देवघर असं पुसून घेत आहे. आता इथं मी कपडा बदललेला आहे. दुसरा कपडा धुवून टाकलेला आहे, छान असा लाल कलरचा किंवा कधी पिवळा कलरचा पण टाकते. आता देव सगळे एका गमिल्यात काढून घेतलेले आहेत. देव भिजवून घेतले आणि इथं ही भैया पावडर आहे. पहिलं मी ती पितांबरीची वापरायचे, पण त्याने अशी देव थोडेसे काळपट होत होते, त्यामुळे ही बदलल्यानंतर खूपच छान रिझल्ट आहे ह्या पावडरचा. तुम्ही देखील ही वापरू शकता. कुठल्याही किराणा दुकानामध्ये भेटू शकते ही पावडर. खूपच छान आहे. असं सर्व मूर्त्या मी त्याच ह्याच्याने घासून घेते स्वच्छ. असं जिथं जिथं थोडंसं काळपट झालेलं आहे तिथं थोडासा ब्रशचा वापर करायचा, जास्त पण करायचा नाही. आणि अलगद हाताने एकदम मूर्ती अशी घासून घ्यायची आहे. आपल्याला मूर्ती घ्यायला तर असं भारी वाटतं, जिथं जाईल तिथं मूर्त्या तर घेत असतो, नंतर पण त्या सांभाळाव्यात तितक्याच चांगल्या पद्धतीने हव्यात, तरच त्या चांगल्या राहतात. असे छान देव उजळून घ्यायचे आहे. जिथं थोडंसं काळं वगैरे झालेलं आहे तिथं थोडासा ब्रशचा वापर करायचा आहे. चेहऱ्याला देवासाठी जास्त ब्रशचा, आणि हाताने सुद्धा अलगद असे देव घासून घ्यायचे. कारण आता छान असे हे मूर्त्या सर्व अशाच मी घासून घेते. पण त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे मला, कधी ही मूर्ती घासताना हे पहा, अशी एकदम ही पंढरपूरमधून आणलेली आहे मी, विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती. किती छान कोरीव काम आहे पहा. जर या मूर्त्यांना आपण जोर देऊन जर हाताने घासलो तर यावरची जी डिझाईन असते ती विरघळते आणि मूर्ती असं चपट्या दिसायला लागतात. त्यामुळं आपल्याला जर ही जास्त दिवस असं छान राहावीशी वाटत असेल मूर्ती, तर याला जास्त असं जोर देऊन घासायचं नाही. किंवा ब्रशचा वापर कधी करायचा, जेव्हा असं खाचेमध्ये वगैरे घाण साठते, अशी आपण हळदी कुंकू लावतो, बुक्का लावतो, त्यामुळं थोडंसं असं झालेलं असं कळलं तर थोडंसं असं याच्याने ब्रशने घासून घ्यायचं, नाहीतर अशी ही मूर्ती जास्त जोर देऊन घासायची नाही. खूप छान दिसते हे पहा. आता अशा पण माझ्याकडे महालक्ष्मीची वगैरे मूर्ती आहे पहा, आणि आपली कुळदैवत म्हणजे अंबाबाई, तुळजापूरची अंबाबाई, हे देखील पहा किती वर्ष झालेलं आहे, तरी पण एकदम छान आहे. म्हणजे असं जर देखू काम किती मस्त आहे, पाहू शकता हे असं. म्हणून हाताने कधी पण घासताना नेहमी व्यवस्थित घासायचं. चला तर मग अशा सर्व मूर्त्या छान अशा घासून घेऊया. तुमची झाली का नाही आज गुरुवारची पूजा, नक्की सांगा मला कमेंटमध्ये. हे पहा स्वामी समर्थाची खूप ओजी आणि छान आहे. की मी अक्कलकोटवरून घेतलेली आहे मूर्ती. माझ्याकडे ज्या काही मूर्त्या आहेत छान अशा, त्या तुम्हाला मी दाखवत आहे. आणि मी तिथंच जाऊन ह्या मूर्त्या घेतलेल्या आहेत, म्हणजे जिथं ज्या देवाचं स्थान आहे त्याच ठिकाणी जाऊन ह्या मूर्त्या मी घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही पण तसेच घेत चला, कारण
मी जिथं दर्शनाला किंवा असं जाते ज्या म्हणजे अक्कलकोटला म्हणा किंवा तुळजापूरला, पंढरपूरला, जिथं आता अक्कलकोटला गेल्यानंतर ही स्वामींची मूर्ती मी घेऊन आलेली आहे आणि पंढरपूरला गेल्यानंतर ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेऊन आले आणि ही जी मूर्ती आहे ती तुळजापूरला गेल्यानंतर आमचं कुलदैवत असल्यामुळं तिथूनच घेतलेली आहे. आणि हा खंडोबा आहे, हा देखील मी आमच्या तिकडं नळदुर्गला घेतलेला आहे. असा छान आहे हा देखील. ह्याला हे तर माझ्या लग्नात घेतलेलं आहे, तरी देखील किती छान आहे पाहू शकता तुम्ही. जिथं मी जाते तिथं असं देवांच्या मूर्त्या घेते. सर्व देव छान असे धुवून झालेले आहेत. आता पुसून घेऊया. आता हे पाहू शकता असे सर्व देव मी पुसून घेतलेले आहे. छान असे किती छान निघाले आहेत पाहू शकता. इथे ही छोटीशी प्लेट देखील आहे. पूजा करताना फॅन चालू राहिलेला, त्यामुळं कळूनच आलेलं नाही की व्हिडिओमध्ये फॅनचा आवाज फारच येत आहे. त्यामुळं तुम्हाला इथं मी व्हॉइस ओव्हर करत आहे. मी सुरुवातीला इथं पूजेची मांडणी करत आहे. त्यासाठी इथं आधी गणपती ठेवून घेतला, नंतर स्वामी समर्थ आणि कुलदैवत म्हणजे अंबाबाई तुळजापूरची आणि आमचा नळदुर्गचा खंडोबा. त्यानंतर महालक्ष्मी आणि विठ्ठल आणि रुक्माई असं मांडणी करून सर्व देवा असं सर्व ठेवून घेतलेलं आहे मी. इथं दिवा देखील अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे. कधीही पूजेच्या आधी आपण नेहमी असं आपलं निरांजन प्रज्वलित करायचं आहे, म्हणजेच दिवा लावून घ्यायचा आहे. नंतरच पूजेची सुरुवात करायची आहे. दिवा लावल्यानंतर धूप देखील लावून घेतलेला आहे. सर्वात आधी जो दिवा लावलेला आहे त्याला आपण हळदी आणि कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर स्वतःला लावायचं. मगच पूजेची सुरुवात करायची आहे. आता हळदी आणि कुंकू लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं हे चंदन आहे, थोडंसं हातावर घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये थोडंसं साईडला पाणी घेतलेलं आहे मी पूजेसाठीच. ते हातावर असं थोडंसं उघळायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीला लावायचं आहे. नंतर स्वामी समर्थाला लावायचं. म्हणजे ज्या देवांना हळदी कुंकू चालत नाही त्याला चंदन किंवा अष्टगंध, हे चंदन आणि अष्टगंध असं मिक्स आहे तेच लावून घेत आहे. कारण काही काही देवाला हळदी कुंकू चालत नाही, जसं की स्वामी समर्थ, महादेवाची पिंड, विठ्ठल आणि ज्ञानेश्वर माऊली. असं ज्या देवांना चालत नाही त्या देवांना मी हळदी कुंकू आणि चंदन लावून घेत होते. मी जेव्हा तुळशीबागेमध्ये गेलेली तेव्हा काही साहित्य आणलेलं, मी म्हणलेले तुम्हाला मी काही साहित्य आणलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला दाखवते मी. हे असं शिवलिंग आहे, महादेवाची पिंड आहे ही पाशी. आता श्रावण महिना जवळ आलेला आहे त्यामुळे हे घेऊन आलेले आहे मी. परत होतं जाणं नाही त्यामुळं तिथे छान भेटती अशी छान शिवलिंग घेऊन आलेले आहे मी. महादेवाची पिंड खूप अशी जाडजूड छान एकदम रेखीव आखीव. असं प्लेन असेल ना तर जास्त ह्याच्यामध्ये आपण जे इबित्त वगैरे लावतो किंवा याला काय आपण चंदन इबित्त हे लावलेलं याच्यामध्ये जास्त असं घाण जाऊन बसत नाही. त्यामुळं मी अशी छान असं शिवलिंग घेऊन आले. दुसरे म्हणजे हे पहा किती छान आहे का नाही. हे पहा असं हे प्लेट आहे. हे कितीला बसली तुम्हाला सांगते मी, 295 रुपयाला ही मला बसलेली आहे. पहा हे फ्रंट कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला इथं दिसत नाही व्यवस्थित आणि थोडंसं उलटंही दिसू शकतं, थोडंसं उलटंही दिसू शकतं. हे पहा असं आहे हे प्लेट. इथं मी अन्नपूर्णेसाठी कुठलंही देव ठेवू शकतो यामध्ये आपण. असे एकदम मस्त आहे. खाली चौरंगासारखं आहे आणि वरती अशी एक प्लेट आहे ही पाशी. 295 म्हणजे 300 रुपयालाच मला भेटलेली आहे ही. एकदम छान आहे पाहू शकता. तुम्हाला आवडली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूपच असं छान आहे. आणि
सर्वात आवडलेलं म्हणजे हे मला एकदम छोटासा असा पूजेचा तांब्या कलशी म्हणू शकता किंवा तांब्या म्हणू शकता. याची डिझाईन छान अशी ठोकेदार अशी आहे, पाहू शकता. याच्यावर ठोके मस्त अशी एकदम नाजूक ठोके आहेत, खूप छान आहे. आता गणपती जवळ आलेले आहे, गणपतीच्या जवळ सुद्धा ठेवायला छान असं होतं. आणि देवापाशी कुठली पूजा वगैरे आपण मांडत असू तर तिथं असं ठेवू. याच्यावरती मला ते पेला पाहिजे होता, पण ते बोलले याच्यावर तर नाही ठेवला तरी चालेल, असंच तुम्ही पाणी भरून ठेवलं तरीही चालेल. तर मी असा एक छान असा तांब्या घेतलेला आहे. असं मी हे 3 वस्तूंची देवासाठी खरेदी केलेली आहे. असं शिवलिंग सुद्धा ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये. मी अन्नपूर्णेसाठी आणलेले आहे. आता मला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे, त्यामुळे हे बाजूला काढलेलं आहे. सर्व साहित्य धुवून घ्यायचं आहे आधी. हे पहा असं छान असं हे असं घेतलेलं आहे मी. हे पहा असं. हा तांब्या मला 235 रुपयाला पडलेला होता. हे बघा, ह्याच्यावर किंमत आहे 235 रुपयाला मला भेटलेला आहे. शिवलिंग जे आहे ते देखील 295 रुपयाला आहे. हे दोन्ही 295ला आणि हे 235ला असं भेटलेलं आहे मला. हे छान आहे की नाही? तुम्हाला आवडले की नक्की सांगा कसे आहेत ह्या वस्तू. सुरुवातीला हे सगळ्या वस्तू मी आधी धुवून घेतलेल्या आहे. आजच्या भागामध्ये व्हिडिओ खूपच मोठा होत होता, या कारणाने मी अर्धाच व्हिडिओ दाखवलेला आहे पूजेचा. मी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा कशी केली, कशी स्थापन केली आणि अभिषेक देखील कसं केला याचा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल. तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्ही इथंपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.